आर्थर रोड कारागृहाची वाटचाल अमानवीय स्थितीकडे होतीये असं हायकोर्टानं म्हटलंय। तुरुंगात क्षमतेपेक्षा 3 पट अधिक कैदी असल्याचं आढळून आलेलं आहे असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय। एका ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला जामीन देताना हायकोर्टानं हे मत नोंदवलं। तुरुंगातली स्थिती अमानवीय असल्यासारखी आहे, मात्र समाजातल्या वाढत्या ड्रग्जचा वापर दुर्लक्ष करण्याजोगा नाही। न्यायाधीश मिलिंद जाधव यांच्या सिंगल बेंचने या संदर्भात दिलेला हा निर्णय आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, काय नेमकं या सगळ्या संदर्भात आणखी कोर्टानं म्हटलेलं आहे, कुठलं निरीक्षण आणखी नोंदवलेलं आहे? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकल खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीमध्ये हे जे निरीक्षण आहे ते कोर्टाने नोंदवलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणात पाहायचं झालं तर आर्थर रोड कारागृहातील एक ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आहे, त्याच्या जामीन अर्जावरती ही सुनावणी देण्यात आलेली होती। या सुनावणीच्या दरम्यान हा जो आर्थर रोड कारागृहातील जी परिस्थिती आहे त्याच्यावरती देखील भाष्य केलेलं आहे आणि याच कारागृहातील जी स्थिती आहे ती कुठेतरी अमानवीय झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली असल्याचं देखील कोर्टाने जे निरीक्षण आहे ते नोंदवलेलं आहे। एकंदरच पाहता या आर्थर रोड कारागृहामध्ये जेवढी कैद्यांना ठेवण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेपेक्षा 2 ते 3 पट जास्त कैदी आहेत त्या या आर्थर रोड कारागृहात झालेली आहे। त्यामुळे कुठेही अमानवीय स्थिती आहे ती निर्माण होऊ नये असं देखील या ठिकाणी कोर्टाने सांगितलेलं आहे आणि ही स्थिती आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आर्थर रोड कारागृहातील जे कैदी यांना ठेवण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी कुठे अन्य योजना करण्यात येते का, किंवा मग राज्य सरकारकडून गृह विभागाकडून या संपूर्णपणे आर्थर रोडला काही नवीन जागा दिली जाते का, हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरेल। परंतु कोर्टाने हे महत्वाचं निरीक्षण आहे ते नोंदवलेलं आहे। रिद्धी जी, निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।